अब मेरी गुजारिश है आप सबसे कि आने वाले 5 साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इंशाल्लाह, आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है। पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह। हर एक कैंडिडेट इंशाल्लाह 5 साल बाद सिर्फ और सिर्फ MIM का आएगा, क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं और ये ताकत हमको अल्लाह से आती है। नमस्कार, प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। महापालिकांचे निकाल लागलेले आहेत आणि काही महापालिकांचे निकाल हे अनपेक्षित सुद्धा लागलेले आहेत। म्हणजे अगदी आपण जर विचार करायचा झाला तर 29 महापालिकांसाठी निवडणूक झाली, 29 महापालिकांचे निकाल लागले आणि यातला जर आपण विचार केला याच्यामध्ये तर 13 महापालिकांमध्ये जवळपास 125 उमेदवार हे AIMIM चे निवडून आलेले आहेत आणि या बाबतीमध्ये सगळ्यांनीच खूप आश्चर्य व्यक्त केलेलं आहे। काही हिंदुत्ववादी विचारांच्या लोकांनी याच्यावर चिंता सुद्धा व्यक्त केलेली आहे की MIM चे 125 उमेदवार हे निवडून येत आहेत, ही चिंतेची गोष्ट आहे। पण खरं तर आपण याच्याकडे वेगळ्या अर्थाने वेगळ्या दृष्टीने सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा मुंबई ठाण्याचं जर चित्र आपण बघितलं तर ठाण्यामध्ये जवळपास 14 उमेदवारांमधून 5 उमेदवार हे MIM चे निवडून आलेले आहेत। हा सगळा विचार करता या चित्राकडे जर आपण बघितलं तर हिंदुत्ववादी विचारांचा काय आहे हा त्यांच्या बाबतीतला भाग आपण ठेवू शकतो, परंतु प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना आपला एक प्रतिनिधी निवडून यावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ही अत्यंत योग्य पॉझिटिव्ह अशीच साईन आहे आणि त्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला त्या नजरेतनं बघितलंही पाहिजे। जेव्हा आपण भारत देशामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो की आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही सगळे इथे गुण्या गोविंदाने राहतो, अशा वेळेला निवडणूक लढवण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे, तो जिंकून येण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये आनंद उत्सव साजरा करण्याचाही अधिकार आहे। आता मुंब्र्यामध्ये काय झालंय त्याच्याकडे थोडंसं आपण वळूयात। मुंब्रा हा मुंबईच्या ठाण्याच्या जवळचा एक भाग, एक शहर छोटंसं। हा मुंब्रा जो आहे या मुंब्र्यामध्ये मुस्लिम वस्ती ही अधिक प्रमाणामध्ये आहे आणि या मुंब्र्यावर आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचा ज्याला आपण म्हणतो होल्ड म्हणूयात किंवा यांचा बालेकिल्ला म्हणूयात। जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला म्हणजे पर्यायाने तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होतो आणि या बालेकिल्ल्यावर आत्तापर्यंत जितेंद्र आव्हाडांचं वर्चस्व होतं। जितेंद्र आव्हाडांच्या बद्दल कायम असं बोललं जायचं की मतांसाठी जितेंद्र आव्हाड हे मुस्लिमांचं लांगूनचालन करतात, त्यांना जवळ करतात आणि मग त्यांच्या जोरावर म्हणजे मुस्लिम मतांच्या जोरावर जितेंद्र आव्हाड हे निवडणूक जिंकत असतात, अशा पद्धतीचं बोललंही गेलं। आता त्याच मुंब्रामध्ये चित्र जितेंद्र आव्हाडांच्या बाबतीमध्ये थोडंसं पालटलेलं आपल्याला बघायला मिळत आहे। मुंब्र्यामध्ये आत्ता वॉर्ड क्रमांक 30 मध्ये सहर शेख या मुस्लिम उमेदवार ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत, त्या प्रचंड मोठ्या संख्येनं निवडून आलेल्या आहेत, प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत। त्या एकट्याच निवडून नाही आल्या तर अख्खच्या अख्खं त्यांचं पॅनल हे निवडून आलेलं आहे। आता सहर शेख यांचे जे वडील आहेत त्यांचे आणि जितेंद्र आव्हाड यांचे आधी खूप चांगले संबंध, पण गेल्या काही वर्षांमध्ये त्या दोघांमधले संबंध हे ताणले गेले आणि त्यामुळे यंदाच्या वेळेला जितेंद्र आव्हाडांच्या विरोधामध्ये मुंब्र्यामध्ये काही पॅनल्स ही AIMIM नी उभी केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंब्र्यामध्ये आता प्रभाग क्रमांक 30 मध्ये अख्खच्या अख्खं पॅनल हे निवडून आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, ज्याच्यामध्ये सहर शेख या निवडून आलेल्या आहेत। आता सकाळपासून आत्तापर्यंत तुम्ही जर का मोबाईलवर रील चेक करत असाल किंवा एखादा कोणताही व्हिडिओ जर बघत असाल तर त्याच्यामध्ये सातत्याने एक व्हायरल होणारा व्हिडिओ तुम्हाला सापडेल किंवा एक इमेज येते सहर शेख यांचा फोटो आणि त्या काय म्हटल्यात याच्या बाबतीतली। आणि जेव्हा याकडे माझं लक्ष गेलं तेव्हा मला थोडीशी याच्यामध्ये एक धोक्याची घंटा वाजल्यासारखं वाटलं किंवा ज्याला आपण म्हणूयात की थोडी गंभीरता मला याच्यामध्ये वाटली त्यांच्या वक्तव्यांमध्ये। जेव्हा त्यांची वक्तव्य मी ऐकली, त्या निवडून आल्या
अतिशय चांगली गोष्ट आहे. म्हणजे मी पहिल्यांदा हे सांगतो की एक मुस्लिम महिला ही आणि त्यातून तरुण मुस्लिम महिला ही निवडून येते आणि अख्खं त्यांचं पॅनल निवडून येत आहे. ही गोष्ट खरोखर चांगली गोष्ट आहे. ही चांगलं लक्षण आहे. म्हणजे मुस्लिम समाजामधनं सुद्धा आता महिला या पुढे येत आहेत. त्या म्हणजे एखाद्या प्रक्रियेमध्ये त्या आता उतरता आहेत. म्हणजे निवडणुकीसारख्या प्रक्रियेमध्ये त्या आता भाग घेत आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु जेव्हा सेहर शेख यांचं मी वक्तव्य बघितलं तेव्हा मात्र मला चिंता वाटली. तेव्हा मला त्यातली गंभीरता लक्षात आली आणि धोक्याची घंटाही वाटली. एक लक्षात घ्या, आपण निवडून आल्यानंतर आनंद साजरा करणं हा अगदी ओघाओघाने येणारा भाग आहे आणि कोणीही करेल. म्हणजे उद्या आपण कोणीही निवडून आलो तरी आपण आनंद उत्सव साजरा करू. पण जेव्हा आपण आनंद साजरा करतोय तेव्हा आनंद साजरा करत असताना त्या आनंदाच्या मर्यादाही आपल्याला पाळता आल्या पाहिजेत. पहिली गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याला निवडून दिलं गेलेलं आहे, आपण एक प्रतिनिधी म्हणून, एक नगरसेवक म्हणून जेव्हा आपण निवडून येतो तेव्हा आपल्यावर एक विशिष्ट प्रकारची जबाबदारी आलेली असते. त्या जबाबदारीचं भान हे आपल्याला ठेवायचं असतं. मला असं वाटतं की आत्ता जो काही त्या निवडून आल्या आणि त्याच्यामध्ये जो काही त्यांचा एक आनंद उत्सव असेल आणि या आनंद उत्सवाच्या भरामध्ये आपल्या तमाम मतदारांना संबोधित करताना त्यांनी ज्या पद्धतीचं भाषण केलेलं आहे, कधी कधी काय होतं की तो उत्साह इतका अनावर होतो की आपण काय बोलतोय याच्यावर आपला कंट्रोल राहत नाही, आपलं भान राहत नाही आणि मग आपण असं काही बोलून जातो की जे समाजाच्या दृष्टीनं विचार केला तर ते घातक ठरतं. आता याच्यामध्ये सेहर शेख यांनी मतदारांना संबोधित करताना जे काही भाषण केलं त्याच्यामध्ये 2 ते 3 विधानं ही अत्यंत गंभीर आहेत की गंभीरतेने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. एक तर त्या म्हणाल्या, म्हणजे त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या बद्दल जे काही वक्तव्य केलंय ते ओके आहे. म्हणजे तो त्यांचा आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामधल्या वादाचा एक भाग म्हणून आपण त्याच्याकडे बघूया. परंतु त्या पुढचं विधान असं करतात की पुढच्या निवडणुकीमध्ये मुंब्रा हा हिरव्या रंगाने रंगला पाहिजे आणि सगळे विरोधक इकडनं आपण हाकलवून दिले पाहिजेत, पाठवून दिले पाहिजेत किंवा इकडनं सगळे विरोधक आपण घालवून टाकले पाहिजेत. अशा पद्धतीचं विधान म्हणजे संपूर्ण मुंब्रा हा हिरव्या रंगामध्ये रंगून गेला पाहिजे. एक लक्षात घ्या, अशा पद्धतीची विधानं करत असताना ही विधानं, आपली विधानं ही समाजामध्ये धार्मिक तेढ तर निर्माण करणार नाहीत ना, याचं भान हे पाळणं खूप आवश्यक असतं. पण अनेक नेत्यांचं असं भान सुटलेलं आपण पाहिलेलं आहे. अगदी मग त्याच्यामध्ये सेहर शेख यांचाच आपण उल्लेख करायला पाहिजे असं अजिबात नाही आहे. अगदी भाजपामधले नितेश राणे जरी आपण घेतले तरी नितेश राणेंचा देखील बोलतानाचा संयम अनेकदा सुटलेला आहे आणि त्याच्यातनं धार्मिक तेढ निर्माण झालेली आहे. त्याच्यातनं अनेक दंगली सुद्धा पेटलेल्या आपण बघितलेल्या आहेत. त्यामुळे आपण एक प्रतिनिधी आहोत, एका विशिष्ट गटाचं, विशिष्ट समाजाचं, विशिष्ट धर्माचं आपण प्रतिनिधित्व करतोय. अशा वेळेला आपल्या मंडळींना खुश करण्यासाठी म्हणून आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण नेमकं काय बोलतोय याचं भान राखलं पाहिजे. मला वाटतं सेहर शेख यांनी हे जे विधान केलंय या विधानाकडे सगळ्यांनीच गंभीरतेने बघितलं पाहिजे. मुंब्रा आज काही महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? नाही आहे. मुंब्रा हा एक महाराष्ट्रातलं एक शहर आहे, ठाण्याजवळचं एक छोटंसं शहर आहे, मुंबईमध्ये वसलेलं ते एक शहर आहे. अशा वेळेला आज एवढ्या मोठ्या मुंबईसारख्या शहरामध्ये, या मुंब्रामध्ये जेव्हा कोणी अशा पद्धतीची घोषणा देत असेल की हा मुंब्रा हिरव्या रंगाने रंगला पाहिजे, तेव्हा हे विधान खूप डेंजरस आहे, घातक आहे, गंभीर आहे आणि याची चिंता वाटावी असं आहे. कारण मग अशा पद्धतीच्या तुमच्या विधानांमुळे मग इतर पुन्हा जे काही धर्मातले, जातीतले, पंथातली जी लोक आहेत ते चेतवले जातात आणि मग ते सुद्धा तेढ निर्माण करणारी काही वक्तव्य आरोप प्रत्यारोपांमध्ये करत राहतात की जे आपल्या देशाला, राज्याला, एकूण समाजहिताला बाधक आहे. त्यामुळे आज सेहर शेख यांचं अभिनंदन नक्की आहे, मी आधी अभिनंदन करतो. पण सेहर शेख यांना हेच सांगावंसं वाटतं की आनंद असावा पण उन्माद नसावा. उन्मादातनं आलेलं वक्तव्य हे कायम घातक असतं. त्यामुळे सेहर शेख
यांचा बोलतानाचा जो काही ताबा सुटलेला आहे, त्यांचा आनंदाचा परिमाण हे उन्मादामध्ये कन्वर्ट झालाय आणि त्यातून मग जे वक्तव्य आलंय ते अत्यंत वाईट आहे. याच्यावर नक्कीच सेहर शेख या विचार करतील. आगामी काळामध्ये एक नगरसेवक म्हणून ते मुंबई ठाणे महापालिकेमध्ये बसणार आहेत. अशा वेळेला आपली एक जबाबदारी आहे, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही त्या समाजावर होणाऱ्या काही अन्यायाच्या बाबतीमध्ये तुम्ही आकडेवारी सादर करा, त्याच्या प्रश्नांना वाचा फोडा, परंतु समाजामध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी कोणतीही वक्तव्य ही करू नयेत. आणि हा एक महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राला वेगवेगळ्या इतिहासाचा एक दाखला आपण या महाराष्ट्रामध्ये राहून देतो. याला सांस्कृतिक दाखला आहे, याला पराक्रमाचा दाखला आहे. आणि अशा वेळेला अशा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं सेहर शेख यांचं विधान हे निश्चित निषेधार्ह आहे, त्याचा निषेध करण्यासारखा आहे. आणि याचे परिणाम जर हे असंच होत राहिलं तर याचे परिणाम आगामी काळामध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतात. त्यामुळे सेहर शेख यांच्या बाबतीमध्ये मी एवढंच म्हणेन की यापुढच्या काळामध्ये तुमची जबाबदारी वाढली आहे आणि ती जबाबदारी लक्षात घेऊन यापुढच्या काळामध्ये तुमच्या हातातनं तशा पद्धतीचं काम होईल अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.